श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी या संत परंपरेला वंदन. ज्यांच्या चरित्रावर आधारित हा ब्रह्मज्ञान योगी ग्रंथ निर्माण झाला ते परमपूज्य माझे श्री गुरु डॉक्टर काका यांना वंदन. या ग्रंथाचं लेखन ज्यांनी गेली 3-3.5 वर्ष केलं ते तोरसे साहेब यांनाही वंदन. या कार्यक्रमाचं जे आयोजन केलं ते दाभोळे साहेब आणि त्यांचा परिवार यांनाही याबद्दल, या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल धन्यवाद. आपण सर्वजण कीर्तनकार, प्रवचनकार मंडळ या ठिकाणी उपस्थित आहात आणि त्या आपल्याला आपल्या उपस्थितीमध्ये परमपूज्य डॉक्टर काकांचं जे चरित्र लेखन केलं ब्रह्मज्ञान योगी या ग्रंथाचं, या ग्रंथदान किंवा प्रत्येकासमोर हे चरित्र पोहोचावं यासाठी आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं. त्याबद्दल या कार्यक्रमाच्या संयोजनात असलेल्या सर्व ज्ञात अज्ञातांना धन्यवाद देऊन आपल्या सेवेला सुरुवात करूया. मगाशी या ग्रंथाच्या खरं तर हे चरित्र आहे डॉक्टर काकांचं चरित्र. संतांची चरित्र वाचावीत, सगुण चरित्र आपल्या अनुभवात यावीत आणि ही सगुण चरित्र आली की आपल्याला आपल्या जीवनाची एक दिशा ठरवता येते. म्हणजे कारण संतांनी आपल्या जीवनाचा परिपूर्ण विकास केलेला असतो. जीवदशेत असलेल्या तुमच्या माझ्यासारख्यानं जीवनाचा परिपूर्ण विकास कसा करावा याचा एक आदर्श आपल्यासमोर असावा आणि असा आदर्श डॉक्टर काकांच्या रूपानं ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज हे संत तर आहेतच, पण त्याबरोबर आत्ता अलीकडं एखादा आदर्श दाखवण्यासाठी आपल्यासमोर असावा. तर तो कसा असावा हे परमपूज्य डॉक्टर काकांचं हे चरित्र वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं आणि त्यानिमित्त आणि हे चरित्र आपण वाचावं यासाठीच हे ग्रंथदान उपक्रम केला आहे. त्याबद्दल कोणतंही शुल्क आकारलेलं नाही. हे माननीय तोरसे साहेबांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी परमपूज्य डॉक्टर काकांचं हे चरित्र सर्वदूर पोहोचावं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वाचकावर प्रभाव पडावा आणि त्या वाचकानं आपल्या जीवनाचा सुद्धा एक उत्तम परिपूर्ण पद्धतीने विकास करून घ्यावा हा त्यांचा त्या पाठीमागचा हेतू आहे. हे चरित्र लिहित असताना त्यांच्या मनामध्ये असलेलं गुरुप्रेम, गुरुभाव, गुरुप्रीती, गुरुबद्दलचं त्यांचं कृतज्ञता ही या संपूर्ण ग्रंथातून व्यक्त झालेली दिसते. आता हा ग्रंथ त्यांनी ओवीबद्दल लिहिला कारण परमपूज्य डॉक्टर काकांनी सुरुवातीलाच त्यांना सांगितलं की हे चरित्राच्या स्वरूपात होऊ नये किंवा चरित्र लिहित असताना कादंबरीचं रूप त्याला येऊ नये, तर कादंबरी होऊ नये यासाठी त्यांनी हे ओवीबद्दल लिहिलं. त्यांनी लिहिलेल्या ओव्या अतिशय बाळबोध आहेत, समजण्यास सोप्या आहेत. असं असलं तरीसुद्धा आपल्याला त्या ओवीतून काय अर्थ सांगायचा आहे याचं नियोजन त्यांनीच करून त्याचा अर्थसुद्धा आपल्यासमोर दिला आहे. शास्त्रीय दृष्टी ठेवून अनुबंध चतुष्ट मगाशी जसा सांगितला त्याप्रमाणे तो अनुबंध चतुष्ट सांभाळण्याचाही प्रयत्न केला आणि त्यांनी मला हा ग्रंथ देत असताना मला एक विनंती केली की आपण यातल्या एखाद्या ओवीवर, म्हणजे आपण चरित्र ज्यांच्याविषयी चरित्र लिहिलंय त्यांच्या अनुग्रहित आहात म्हणून त्यामुळे आपण सुद्धा त्यातल्या एखाद्या ओवीवर बोलावं असं सुचवलं. त्या दृष्टीनं त्यांनी सुरुवात जे मंगलाचरण केलंय त्या ग्रंथाची सुरुवात आहे, नमो सद्गुरु श्री गणेशा परमार्थ दीप प्रकाशा चरित्र ग्रंथ लेखन यशा वरदान देईजे असं मंगलाचरण करून त्यांनी पुढचीच ओवी ज्ञानेश्वरीच्या संदर्भानं लिहिलेली आहे. ज्ञानदेवी ग्रंथी बोलिले मूळ सिंचन पाहिजे केले मग शाखा पल्लव बहरले गुरु संतोषे. त्यांच्या अनेक ओव्या वाचल्यानंतर त्यांच्या ओव्यांवर नाथ भागवताची किंवा ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांची छाप आहे हे दिसून येतं. आणि खरं तर ह्या इतक्या ओव्या लिहिणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही. आपण जर 4 ओव्या तयार करायला बसलो तर मग आपल्याला कळेल की ही ओवी तयार करणं किती अवघड आहे. त्यामुळे गेली 3-3.5 वर्षे त्यांनी जे अपार कष्ट घेतलेले आहेत हे चरित्र लिहिण्यासाठी त्याबद्दल आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं एकदा कौतुक करूया. आता त्यांची जी दुसरी ओवी आहे ते ज्ञानेश्वरी ग्रंथी बोलिले याच अर्थाची ज्ञानेश्वरीतली छान ओवी आहे. पहिल्याच अध्याय, म्हणोनी जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. खरं तर ही ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. ह्या ओव्या आता जसं हे चरित्र ग्रंथ वाचला जाईल त्या ओव्या तोंडात बसतील त्याप्रमाणे त्यातली प्रमाणं किंवा लेखकाला काय म्हणायचं आहे हे सांगता येईल. पण आता आपल्याला जो विचार करायचा आहे तो त्यांनी सुरुवातीलाच ज्ञानेश्वरीचं चिंतन करून ज्ञानेश्वरीचा आधार घेऊनच ही दुसरी ओवी लिहिलेली आहे. म्हणून त्या आधारासाठीच ही ज्ञानेश्वरीतली ओवी घेतलेली आहे. ओम म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. या ओवीला सुद्धा एक अनुबंध चतुष्ट आहे. ओवी म्हणजे जसा ग्रंथाला अनुबंध चतुष्ट असतो तशा काही ओव्यांना सुद्धा अनुबंध चतुष्ट जुळून जातो. या ओवीतला जो म्हणोनी जाणतेनी गुरु भजिजे, जाणता हा यातला अधिकारी आहे, गुरु भजिजे हा म्हणजे गुरूंची भक्ती करा हा यातला विषय आहे आणि कृतकार्य होईजे हे यातलं प्रयोजन आहे. आणि या 3 गोष्टी जुळल्या की प्राप्य प्रापक नावाचा 4था संबंध जुळून जातो.
म्हणजे अधिकारी कोण आहे? जाणता. मग जाणत्या माणसानं, जो जाणता आहे, जाणता सुद्धा कुणाला म्हणायचं? ज्याला गुरूंचं महत्त्व कळलेलं आहे. गुरूंचं महत्त्व कळाल्यानंतर ज्याला अध्यात्म ज्ञानाचं महत्त्व कळलेलं आहे आणि अध्यात्म ज्ञान आणि गुरु यांचं महत्त्व कळल्यानंतर मिळणारी जी कृतार्थता आहे, या कृतार्थतेचं महत्त्व सुद्धा ज्याला कळलंय त्याला म्हणायचं जाणता. अशा जाणत्यानं गुरूंची भक्ती करावी, गुरूंची उपासना करावी, गुरूंच्या आज्ञेचं पालन करावं आणि मग त्यामुळं काय होईल? म्हणून जाणतेनी गुरु भजेजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. हा दृष्टांत दिलाय महाराजांनी की झाडाच्या मुळाला पाणी घातलं की ते त्याच्या पानाफुळापर्यंत पोहोचतं. त्याप्रमाणे एका गुरूंची भक्ती केली असता सर्व प्रकारच्या साधना केल्यासारख्या होतात. कारण आपल्याला जरी नाम घ्यायचं असलं तरी ते नाम श्री गुरूंच्याकडूनच मिळालेलं असतं. श्री गुरूंनी नाम दिल्याशिवाय आपण नामसाधना सुद्धा करू शकत नाही. म्हणजे परमार्थाच्या प्रांतात एका विशिष्ट ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण साधक म्हणून जरी केल्या तरी श्री गुरूंची कृपा ही त्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याशिवाय परमार्थातला जो आपला प्रवास आहे तो पूर्णत्वाला पोहोचत नाही. आणि तो पूर्णत्वाला पोहोचायचा असेल तर आपल्या जीवनात श्री गुरूंची नितांत गरज आहे, हे या ओवीतून महाराज सांगतात. या ग्रंथाची सुरुवात सुद्धा श्री गुरूंना गणेश कल्पून आणि श्री गुरूंची आपल्या जीवनात काय महत्त्व आहे हे सांगणाऱ्या ह्या सुरुवातीच्या पहिल्या 2 ओव्या आहेत. आता आपण विचार करूया थोडंसं. त्याच्यात प्रयोजन एक सांगितलं मी, म्हटलं म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. खरं तर आता ह्या चरित्राच्या निमित्तानं श्री गुरु म्हणजे माझे परमपूज्य डॉक्टर काकांचा विचार केला किंवा आपले जे सगळे संत आहेत या संतांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की संत सहसा कळत नाहीत आपल्याला. संत कळतात कधी? ते जेव्हा इथं आपल्या अस्तित्वात आजूबाजूला नसतात तेव्हा नंतरच्या काळात त्यांचं महत्त्व कळतं. संत कसे कळतील? जवळ बसलेला माणूस कळत नाही तर संत कसे कळतील? काय म्हटलं? कळलं? जवळ बसले, त्यातल्या त्यात निवडणुकीच्या काळात उमेदवाराच्या खांद्यावर हात टाकून फिरणारा सुद्धा त्यालाच मत दिली याची काही गॅरंटी देता येत नाही. बरोबर? तसं असतं. जसा जवळ बसलेला माणूस कळत नाही त्यामुळे आपल्याला संत सुद्धा कळत नाहीत. आणि संत कळायचे असतील तर अशा प्रकारची चरित्र त्यांची वाचावी लागतात किंवा ते हयात असताना त्यांच्याजवळ आपण गेलं पाहिजे. आणि संत समजायचे असतील तर संतत्वाचे काही गुण प्रथम आपल्यात आले पाहिजेत आणि असे संतत्वाचे गुण आपल्यात आले तर मग आपल्याला खरे संत ओळखू येतात. मी कधीतरी एक वाचलेला किस्सा आठवला, मला सांगतो. एकदा मुंबई विमानतळावरून लंडनला जाणारं विमान लागलेलं होतं आणि त्या विमानात त्यावेळेचे प्रसिद्ध अभिनेते पण 1960च्या काळातले दिलीप कुमार बसले होते आणि दिलीप कुमारांच्या शेजारी एक वयोवृद्ध माणूस बसला होता. दिलीप कुमार यांना असं वाटलं की ह्या भारतातले सगळे लोक मला सुपरस्टार म्हणून ओळखतात, पण हा शेजारचा माणूस माझ्याजवळ बसलाय पण तो काय माझ्याकडे डुंकून बघत नाही किंवा माझी चौकशी करत नाही. हे कळल्यानंतर त्यांना थोडंसं ते खटकलं मनाला आणि मग त्यांनी विचारलं, आपने मुझे पहचाना नहीं? तर ते जवळ बसलेले गृहस्थ म्हणाले, नाही मैंने आपको पहचाना नहीं. मग त्यांनी आपली खास ओळख करून दिली की सुपरस्टार म्हणजे भारतातल्या सगळ्या तरुणांचा सुपरस्टार असलेला दिलीप कुमार या माणसाला माहीत नाही असं कसं? म्हणून त्यांनी सांगितलं, मैं भारत का फिल्म इंडस्ट्री का सुपरस्टार दिलीप कुमार हूँ. त्यावर ते शेजारी बसलेले गृहस्थ म्हणाले, होंगे. एवढा हे झाल्यानंतर म्हणजे सगळं देश ओळखतो पण हा जवळ बसलेला माणूस ओळखत नाही असं म्हटल्यानंतर त्यांना विचारलं की आप कोण हो? तेव्हा ते म्हणाले, मुझे जमशेदजी टाटा कहते हैं. मुझे जमशेदजी टाटा कहते. याचा अर्थ असा की जवळ बसलेला माणूस केवळ त्या अरंगावरून रूपावरून आपल्याला कळत नाही, तसे संत सुद्धा कळत नाहीत. आणि खरे संत तर लपलेल्या स्थितीत असतात, ते खरे संत सहसा कळत नाहीत. आता ह्याचं उलटं काय करायला नको, जे दिसतात ते खरे असतात का नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. आता त्याच्यातलं मूळ प्रयोजन सांगितलंय, कृतकार्य होणे. कृतकार्य होणं शब्दाचा अर्थ आहे कृतार्थ होणं. कृतकार्य, कार्य शब्दाचा अर्थ आपण म्हणतो माझ्याकडे माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न आहे, आता हे कार्य झालं. लग्न करणं हे कार्य आहे किंवा घर बांधणं हे कार्य आहे. अशा प्रकारचे कार्य आहेत आणि हे कार्य ज्यानं केलेलं असतं त्याला म्हणतात कृतकार्य. हा व्यावहारिक अर्थ झाला. परमार्थिक दृष्टीनं कृतकार्य कशाला म्हणायचं? जर आपल्याला कृतकार्य व्हायचं असेल म्हणजे कृतार्थ व्हायचं असेल तर कर्तृत्व उरू नये, म्हणजे कर्ता उरू नये. कर्तव्याभाव स्थिती निर्माण व्हायची. कृतकृत्य होणं शब्दाचा अर्थ कर्तव्याभाव स्थिती निर्माण होणं, म्हणजे आपल्याला काहीही कर्तव्य आणि प्राप्तव्य शिल्लक न राहणं. अशा प्रकारची स्थिती आपल्या जीवनात कधीतरी यावी, हे त्याचं परिपूर्णता, ही आपल्या जीवनाची परिपूर्णता असते. म्हणून म्हणतात जर कर्तव्याभाव स्थिती यायची असेल, कर्तव्य उरू नये असं वाटत असेल तर आपण कर्ता म्हणून उरू नये. कर्ता उरू नये असं वाटत असेल तर अज्ञान उरू नये.
आणि अज्ञान उरू नये असं वाटत असेल तर ज्ञान हवं, आणि ते ज्ञान मिळतं कुणाजवळ? गुरूंच्या जवळ. म्हणून जाणतेनी गुरु भजेचे, त्यांनी कृतकार्य होईचे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. कृतकार्य होणं शब्दाचा दुसरा अर्थ कृतार्थ होणे, म्हणजे जी कृती केल्यानंतर पुन्हा नव्यानं काही करायचं शिल्लक राहत नाही, त्याला म्हणतात कृतार्थ होणं. दुसरा एक नेहमी शब्द वापरला जातो संत साहित्यातला मोक्ष. आता मोक्ष म्हणजे काय? सुखरूप होणं, सुखरूप होणे किंवा आनंदरूप होणे. आता तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो, तुम्हाला सुख हवं का नको? म्हणा पाहिजे. समजा कोणी तुमच्यापैकी मला अडवायचीच म्हणून कोणीतरी म्हणाला की मला काही सुख नको, तर मग त्याला मिरजेला दाखवावं न्यायला लागेल. कारण या जगात प्रत्येक जीवाला कशाची अपेक्षा आहे? सुखाची अपेक्षा आहे. आता पुढचा प्रश्न, तुम्हाला जे सुख हवं आहे ते दुःख राहून पाहिजे का दुःख जाऊन पाहिजे? प्रश्न काय आपल्याला, म्हणजे सगळ्यांना हा प्रश्न मला सुद्धा लागू आहे. म्हणजे तुम्हालाच विचारतोय असं नाही. आम्हाला सुख हवं आहे. पहिलं उत्तर, जे सुख पाहिजे आहे ते दुःख राहून पाहिजे का दुःख जाऊन पाहिजे? दुःख जाऊन पाहिजे. गेलेलं दुःख किती दिवसांनी परत आलं तर चालेल का येऊच नाही? येऊच नाही. आलेलं सुख किती दिवसांनी गेलं तर चालेल का जाऊच नाही? जाऊच नाही. याला म्हणायचं सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. याला हा मोक्ष शब्दाचा काय आहे अर्थ? हे शास्त्रानंच सांगितलेलं आहे. म्हणून अशा प्रकारची कृतार्थता आपल्याला प्राप्त व्हायची असेल तर काय करावं? म्हणून जाणतेनी गुरु भजेचे. आता जाणता कुणाला म्हटले तर आपल्या जीवनात ज्ञानाचं महत्व कळलं पाहिजे. नाथ महाराजांची एक छान ओवी आहे. नाथ महाराज म्हणतात, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता. आपण माणूस प्राणी आहोत, माणसासारखे इतरही प्राणी आहेत, पण आपल्या सगळ्या प्राण्यांची ह्या 4 गरजा सामायिक आहेत. म्हणजे आहार निद्रा भय मैथुन ह्या सर्व प्राण्यांच्या आवश्यक गरजा आहेत, त्याप्रमाणे तिकडं त्यांचं जीवन चालू असतं. पण प्राण्यांच्या बाबतीत आहार निद्रा भय मैथुन या 4 गोष्टी असल्या आणि त्यात जर आपल्या जीवनात आल्या तर आपण आणि प्राणी यांच्यात काही फरक राहणार नाही. म्हणजे एखादी मला तहान लागली तर मी पाणी पितो. मी माणूस आहे म्हणून मी बिसलेलं बाटलीतलं पाणी पिल. कुत्रा गटारीतलं पाणी पिल. पण कुत्र्यानं गटारीतलं पाणी पिलं आणि मी बिसलरी बाटलीतलं पाणी पिलं तरी त्याचा परिणाम एकच असतो. त्याचीही तहान भागते आणि माझीही तहान भागते. मी पुरणपोळी खाल्ली तर माझी भूक भागते. एखाद्या कुत्र्यानं शिळी भाकरी खाल्ली तरी त्याचीही काय होते? भूक भागते. पण सांगण्याचं तात्पर्य काय? आहार निद्रा भय मैथुन या गोष्टी प्राप्त झाल्यामुळं दोन्हीकडे मिळणारं जे प्राप्तव्य आहे ते समानच आहे. पण मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. त्यामुळं आजही वाघ सिंह जंगलातच राहतात, पण तुम्ही आम्ही माणूस मात्र पंचतारांकित बंगल्यांमध्ये राहायला लागलो. हा परिणाम कशाचा आहे? तर माणसाला सर्वश्रेष्ठ देणगी जी परमेश्वरानं दिली ती आहे बुद्धीची. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, बुद्धिदाता नारायण. या बुद्धीच्या जोरावर माणसानं हा सगळा विकास केला किंवा ही प्रगती केली. विज्ञानानं तर डोळे दिपवून टाकणारी प्रगती केली. आपण चंद्रावर पोहोचलो, मंगळावर पोहोचलो. ही सगळी प्रगती या बुद्धीच्या जोरावर केली. आणि ही बुद्धी देणारा कोण आहे? परमात्मा आहे. तर त्या बुद्धीचा उपयोग करून मला ज्यानं निर्माण केलं त्याला जाणून घेण्याची सोय याच शरीरात आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एरझारी चिरापडे. या शरीराचा उपयोग करून घ्यावा आणि पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरण थांबवून टाकावं, यासाठी आपल्याला हे शरीर मिळालं. ऐतरेय उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. या उपनिषदात एक कथा येते. आपला डोळा ही जी इंद्रिय आहेत त्या डोळ्याची देवता आहे सूर्य, कानाची देवता आहे दिशा, वाणीची देवता आहे अग्नी, मनाची देवता आहे चंद्र. ह्या सूक्ष्म देवतांनी आम्हाला उपभोगासाठी एकदा शरीर द्या अशी मागणी केली. ही मागणी केल्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांच्या समोर गायीचं शरीर उभा केलं. आता हे गायीचं शरीर उभा केल्यानंतर ह्या सूक्ष्म देवता जेव्हा गायीच्या शरीरात त्या इंद्रियांच्या ठिकाणी शिरल्या तेव्हा सूर्य या देवतेनं गायीच्या डोळ्यातून जेव्हा बाहेरच्या जगाकडे बघितलं तेव्हा त्याला काय दिसलं? गायीच्या डोळ्यातून ह्या देवतांनी जेव्हा बाहेर बघितलं तेव्हा त्या गायीला दिसला बैल, गायीला दिसला गोठा आणि गायीला दिसला हिरवा चारा. ह्या 3 गोष्टी बघितल्यानंतर त्या सूक्ष्म देवतांनी पुन्हा तक्रार केली की हे शरीर आम्हाला काही पसंत नाही, हे शरीर आम्हाला नको. मग ब्रह्मदेवाने त्यांच्यासमोर घोड्याचं शरीर उभा केलं. ह्या सगळ्या सूक्ष्म देवता त्या इंद्रियांच्या ठिकाणी घोड्याच्या शरीरात शिरल्या आणि घोड्याच्या शरीरातून जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा घोड्याच्या शरीरातून बघणाऱ्या सूक्ष्म देवतांना काय दिसलं? घोडी दिसली. त्यांना खरारा करण्याचं त्यांचा जो खाद्यपदार्थ आहे ते दिसलं आणि त्यांना बांधून ठेवायची जी जागा असते, पागा म्हणतात, गोठा, तो दिसला. हे शरीर सुद्धा आपल्याला मान्य नाही म्हणून त्यांनी पुन्हा तक्रार केली, हे शरीर सुद्धा आम्हाला नको.
आणि मग त्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांच्यासमोर माणसाचं शरीर उभा केलं आणि माणसाचं शरीर उभा केल्यानंतर या माणसाच्या शरीरात या सर्व सूक्ष्म देवतांनी आपापल्या इंद्रियांच्या ठिकाणी प्रवेश केला. तेव्हा सूर्य या देवतेनं डोळ्यातून बघितलं तेव्हा हे सगळं निसर्ग सौंदर्य त्यांना दिसलं. माणसाच्या शरीराबरोबर त्याला बुद्धीची देणगी मिळाली, त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना सुचू लागल्या, त्याला काव्य स्फुरू लागलं, कानाला ते उत्तम संगीत ऐकायला येऊ लागलं. याचा अर्थ असा की या 5 ज्ञानेंद्रियांच्या त्या ज्या सूक्ष्म देवता होत्या त्यांना या जगातला आनंदाचा अनुभव घेता आला, त्याला ज्ञान होऊ लागलं आणि म्हणून त्यांनी हे शरीर पसंत केलं आणि मग त्यांना माणसाचं शरीर त्यांनी ते स्वीकारलं. आता माणसाचं शरीर स्वीकारण्याचं कारण माणसाच्या शरीरात मिळालेली बुद्धीची देणगी आहे आणि या बुद्धीच्या जोरावर आपण मला ज्यानं निर्माण केलं त्याला जाणून घेण्याची सोय या शरीरात आहे. म्हणून या माणसाच्या शरीरासारखं महत्त्वपूर्ण दुसरं काहीही नाही. म्हणून ह्या शरीराला सगळ्या संतांनी महत्त्व दिलं आणि या शरीराचा उपयोग करून आपण काय करू शकतो, आपल्या जीवनाचा परिपूर्ण विकास करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. मग आता त्याच्यात महत्त्व कशाला आहे, तर आपल्याला बुद्धी मिळालेली आहे तर त्या ज्ञानाला महत्त्व आहे. म्हणून त्यातल्या त्यात अध्यात्म ज्ञानाला महत्त्व आहे. सारासार विचार करावा आणि सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. हा विचार बुद्धीच्या जोरावर विचार करता येतो. म्हणून माणसाचं एक व्यवच्छेदक लक्षण सांगितलं जातं की विचार करणाऱ्या प्राण्याला काय म्हणतात, माणूस म्हणतात. दुसऱ्या कोणालाही विचार करण्याचं सामर्थ्य नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. आणि या विचारातूनच आपल्याला ज्ञान मिळतं आणि विचारातूनच आपल्या जीवनाची धन्यता आणि कृतार्थता आपल्याला प्राप्त करून घेता येते. आणि मग ही कृतार्थता प्राप्त करायची असेल तर मग काही परमार्थातले ही कृतार्थता प्राप्त करण्यासाठी मार्ग सांगितले जातात. ज्यांचं आपण चरित्र आता हे वाचणार आहोत किंवा अभ्यासणार आहोत त्या परमपूज्य डॉक्टर काकांनी हा जो मार्ग आहे तो पूर्णपणे कसा स्वीकारला, तर त्या संपूर्ण आयुष्यभरात त्यांनी निष्काम कर्म केलं, निष्काम उपासना केली. आणि शास्त्र सांगतं निष्काम कर्मानं चित्त शुद्ध होतं, निष्काम उपासनेनं चित्त शांत होतं आणि शुद्ध आणि शांत झालेल्या चित्ताला चैतन्याचं ज्ञान होतं. फक्त शुद्ध आणि शांत झालेल्या चित्ताला चैतन्याचं ज्ञान होताना मध्ये गुरुकृपा तेवढी यावी लागते आणि ती गुरुकृपा झाली की चित्ताला चैतन्याचं काय होतं, ज्ञान होतं. म्हणजे गुरुकृपेला वगळून किंवा गुरूंना वगळून आपल्याला त्या पूर्णत्वाकडे जाता येणार नाही. म्हणून सगळे शास्त्र किंवा संत सांगतात की ईश्वर सेवेपेक्षा सुद्धा गुरुसेवा श्रेष्ठ आहे. आपल्यावर मला जेव्हा गुरुप्राप्ती झाली नव्हती तेव्हा मी जी ईश्वराची उपासना केली, नामसाधना केली, त्याचा परिणाम काय. आपण आता इथं सगळ्यांनी एक फुनबाट नक्की लक्षात ठेवावी की माझ्यावर ईश्वराची कृपा आहे. याचं लक्षण काय, तर मला श्रीगुरूंची प्राप्ती झाली ही माझ्यावर असलेली ईश्वराची कृपा आहे. माझा संसार नीटनेटका चालला, मला भरपूर संपत्ती मिळाली, मला सत्ता मिळाली, ही ईश्वराच्या कृपेचं लक्षण नाही. आध्यात्मिक दृष्टीनं मला श्रीगुरूंचा लाभ झाला ही माझ्यावर झालेली ईश्वराची कृपा आहे. आणि मग श्रीगुरूंचा लाभ झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. देवच प्रत्यक्ष भगवंतच आपल्या जीवनात गुरुरूपानं अवतीर्ण होतात आणि आपल्याला बोध करतात आणि त्यांनी केलेल्या बोधांना आपल्याला जीवनाची परिपूर्णता काय होते, लाभते किंवा कृतार्थता प्राप्त होते. आणि म्हणून आपल्या जीवनात गुरुचं महत्वाचं स्थान आहे. आद्य शंकराचार्यांचे एक वचन आहे, दुर्लभम त्रयमे व्यक्त्य देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. आपल्या जीवनात 3 गोष्टी फार दुर्मिळ आहेत. एक माणसाचा जन्म मिळणं, दुसरं माणसाचा जन्म मिळाल्यानंतर मोक्षाची इच्छा होणं आणि तिसरं मोक्षाची इच्छा झाल्यानंतर अशा मोक्षदात्या महापुरुषाचा आश्रय लाभणं किंवा एखाद्या संतांची सद्गुरूंची संगत लाभणं, त्यांचा सहवास लाभणं ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. आणि सुदैवाने इथं बसलेल्या आपल्या सगळ्यांना ह्या 3ही गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे आजच्या घडीला आपल्यासारखे भाग्यवान आम्हीच आहोत. म्हणजे माणसाचा जन्म मिळालाय, मोक्षाची इच्छा आहे आणि मोक्षाची इच्छा असतानाच आपल्या समोर परमपूज्य डॉक्टर काका इथं शेजारी आहेत आणि त्यांचं आता जे वाङ्मय रूप आहे, जो ग्रंथ ब्रह्मज्ञान योगी ही त्यांची वाङ्मय मूर्ती आहे, ती चरित्राच्या रूपाने आपल्या हातात मिळालेली आहे. त्या चरित्राचं अवगाहन केलं तर त्यांनी जे काही तत्वज्ञान संपूर्ण आयुष्यभर मांडलं, संतांचं तत्वज्ञान सोप्या भाषेत आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, ते सर्व तत्वज्ञान या ग्रंथांमधून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच्या आधाराने आपण आपल्या जीवनाचा विकास करू शकतो. म्हणून या 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. त्या दुर्मिळ असलेल्या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला काय झालेल्या आहेत, प्राप्त झालेल्या आहेत. आता हे जे गुरु आहे, आपल्याला गुरूंची प्राप्ती होते. मी म्हटलं गुरु महत्वाचे आहेत, पण गुरूंच्या कृपेने होतं काय. ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायात सुरुवातीला छान सांगितलंय. ते म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. श्री गुरूंचं माझ्या जीवनात महत्व काय,
तर मला श्री गुरूंचा लाभ झाला की माझं जीवन आनंदाचं होऊन जातं. माझ्या जीवन चित्ताची शुद्धी, चित्ताची शांती ही ही कृपा कुणामुळे होते? गुरूंच्यामुळे होते. पुढच्याच ओवीत म्हटलंय, विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी, ते तुझी एक गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. विषयरूपी सर्पानं तुमच्या माझ्यासारख्या अज्ञानी जीवाला विषय व्याळी सर्पानं मिठी घातलेली आहे. विषय व्याळी सर्पानं मिठी घातली याचा अर्थ आपण सगळेजण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयांच्या आहारी गेलो आहोत किंवा त्यांच्या ताब्यात अडकलेलो आहोत. आणि त्याच्यातून त्या विषयामध्ये विष कोणता आहे? तर विषयांच्यामध्ये सत्यत्वाचं विष आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांच्यामध्ये जे सत्यत्वाचं विष आहे, ते सत्यत्वाचं विष आपल्या गुरुकृपेने काय होतं? दूर होतं. म्हणून त्याच पुढे म्हटलंय, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी तुझी सावली न संडी. ज्ञानी यांचे राजे असलेले ज्ञानेश्वर महाराज, दस्तूर खुद्द ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु निवृत्तीनाथांना म्हणतात की मी तुमच्या पायाजवळ ज्ञानाचं भांडार आहे, म्हणून मी तुमच्या पायाची सावली सोडून जाणार नाही. जर ज्ञानी यांचे राजे असलेले ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंची सावली सोडायला तयार नसतील, तर तुमच्या माझ्यासारख्या अज्ञानांच्या राजांनी काय करायला पाहिजे? आपण सुद्धा श्री गुरूंच्याकडे शरण गेलं पाहिजे किंवा श्री गुरूंचा लाभ आपल्याला झाला पाहिजे. आता हे म्हणून आपल्या लक्षात आहे, ज्ञानेश्वर महाराज आणखी एका ठिकाणी म्हणतात, फार सुंदर ओवी आहे, यया परी श्री गुरु करती जै अंगीकारू, तै होऊन ठाके संसारू मोक्षमय आगवा. म्हणजे श्री गुरूंच्या कृपेनं काय काय होतं याचं वर्णन यामध्ये केलंय. असं आपल्या मानवी जीवनामध्ये श्री गुरूंच्या कृपेचं फार मोठं महत्व आहे. आणि हे महत्व प्राप्त झाल्यानंतर किंवा हे महत्व कळल्यानंतर जाणत्या माणसानं काय करावं? म्हणून जाणतेनी गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. आता गुरु भजिजे याचा अर्थ गुरूंची भक्ती करा. उपनिषदातला एक श्रुती आहे, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु, तस्यै ते कथिता हरता प्रकाशन्ते महात्मना. आपण देवाची नवविधा प्रकारानं भक्ती करतो. आम्ही जशी देवाची नवविधा प्रकारानं भक्ती करतो तशीच गुरूंची भक्ती करावी. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, हे जे नवविधा भक्ती सांगितली, या नवविधा भक्तीतले पहिले 8 प्रकार हे उपासनेचे आहेत. कारण त्याच्यात देव आणि भक्त हे दोघे वेगळे राहतात. आत्मनिवेदन भक्तीमध्ये दोघे एकरूप होऊन जातात, म्हणून आत्मनिवेदनालाच भक्ती म्हटले. हे पहिली जी सुरुवात आहे, पहिले 8 प्रकार सांगितले त्यांना उपासना म्हणतात. आणि उपासनेतून आपल्याला पोहोचायचं आहे भक्तीपर्यंत, आणि भक्तीमध्ये ती एकरूपता होते. तुकाराम महाराज म्हणतात, देव पहावयासी गेलो, देवची होऊन ठेलो. आणि अशी देवाच्या बाबतीत, भगवंताच्या बाबतीत जशी आपण नवविधा भक्ती करतो, त्याचप्रमाणे श्रीगुरूंची नवविधा प्रकारानं भक्ती करावी. आणि अशी श्रीगुरूंची नवविधा प्रकारानं भक्ती केली तर काय होईल? ते म्हणतात की जे तत्वज्ञान श्रीगुरूंनी सांगितलंय किंवा जो बोध केलाय, त्या ज्ञानाचा प्रकाश तुमच्या डोक्यामध्ये पडायला लागेल, किंवा म्हणजे ते ज्ञान तुम्हाला होऊन जाईल, तो बोध होईल. म्हणून काय करावं? आपण साधक म्हणून आपली पूर्वतयारी करावी. आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. आता हृदय हे आपुले, हृदय शब्दाचा अर्थ तुम्हाला आम्हाला जे माहिती आहे, हृदय धडधडणारं, हार्ट अटॅक येणारं असं नाही. संत साहित्यात हृदय शब्दाचा पारिभाषिक अर्थ आहे अंतकरण. आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. अंतकरण शुद्ध करावं, शांत करावं, किंवा अंतकरण जे आपल्याला चतुष्ट म्हणतात, हे अधिकार संपन्न होण्यासाठी विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व या 4 गोष्टी प्राप्त करणं, याचाच अर्थ आहे आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. म्हणजे आपलं अंतकरण स्वच्छ शुद्ध करून, आपला अधिकार प्राप्त करून, त्या अधिकार प्राप्त झाल्यानंतर आपण काय करावं? गुरूंची पूजा करावी, गुरूंची पावलं आपल्या अंतकरणात धारण करावीत. आता असं का करायचं? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आठी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ज्या ज्ञानानं आपल्याला कृतार्थता मिळणार आहे, ते कृतार्थता करणारं ज्ञान कुणाजवळ आहे? गुरूंच्या जवळ आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान आथी जैसे. ज्या ज्ञानाची आम्हाला अपेक्षा आहे, ज्या अध्यात्म ज्ञानाची अपेक्षा आहे, ते ज्ञान श्री गुरूंच्या जवळ आहे. आणि म्हणून जाणतेनी गुरु भजिजे. आता ते ज्ञान त्यांच्या जवळ आहे, म्हणून काय करावं? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आठी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. कसं करावं? ते पुढे म्हणतात, ते ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हा दारवंठा, स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. श्री गुरूंच्या जवळ, संतांच्या जवळ ज्ञानाचं भांडार आहे, त्यांची सेवा करावी. कशी करावी? ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्यांची सेवा करावी. कसं करावं ते सांगताना पुढे म्हणतात, तनु मनोजीवे, चरणाशी लागावे,
अगरवता करावे दास्य सकळ, काया वाचा मनानं त्यांची सेवा करावी, अहंकार काढून टाकावा, याचाच अर्थ दास्यत्व, त्यांचं दास्यत्व स्वीकारावं. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसेले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. अशी गुरूंची काया वाचा मनानं सेवा करावी. गुरूंची काया वाचा मनानं सेवा केल्यानंतर ते प्रसन्न आहेत असं पाहावं, आणि ते प्रसन्न आहेत असं पाहताना ते पाहिल्यानंतर आपल्या कल्याणाच्या गोष्टी त्यांना विचाराव्यात. आमच्याकडे गारगोटीला कृष्णम काका शुक्ल होते, त्यांच्याकडे भरपूर लोक यायचे. ते काय विचारायला यायचे? आता भात टोकण्याचा मुहूर्त कुठला, मुलग्याला नोकरी लागत नाही त्यासाठी काय करावं, म्हणजे कधी लागल, मुलगीचं लग्न होत नाही ते कधी होईल, शिळी सकाळी गेली आहे ती अजून आलेली नाही, काय करू. आता असे प्रश्न श्री गुरूंच्या जवळ जाऊन विचारू नयेत. हे सांगण्याचं तात्पर्य असं की श्री गुरूंच्या जवळ, संतांच्या जवळ जाऊन आपल्या कल्याणाचा विषय विचारावा, ज्यानं आपलं जीवन धन्य होईल, ज्यामुळं आपलं कल्याण होईल, अशा प्रकारचं प्रश्न त्यांना विचारावेत. ह्या चार ओव्या ज्या श्लोकावर आहेत तो मूळ श्लोकच असा आहे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ते ते ज्ञानम. म्हणजे श्री गुरूंच्या जवळ जावा, त्यांच्याजवळ नम्र व्हा, त्यांची सेवा करा, आणि मग त्यांना काय करा हे प्रश्न विचारा. तद्विद्धी प्रणिपातेन, श्री गुरूंच्या जवळ जावा, त्यांना प्रथम नमस्कार करा. कुणाला नमस्कार करावा? गुरूंना नमस्कार करावा, संतांना नमस्कार करावा. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. या अभंगात म्हटलंय, पुढं चरण आहे, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. भेटेल त्या साधू संतांना, श्री गुरूंना नमस्कार करत राहावं. कधी कोणा संतांची कृपा होईल आणि आपल्या जीवनाचं कल्याण होईल हे सांगता येत नाही. माझं पावसाकडे आणि वेळेकडे दोन्हीकडे लक्ष आहे. हा नाही, ठीक आहे, चला. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, म्हणजे गुरूंना, श्री गुरूंना आपल्या काय करावा? नमस्कार करावा. एक किस्सा असा आहे, एकदा कीर्तन प्रवचनात कीर्तनकारांनी सांगितलेला एक किस्सा एका श्रोत्यानं ऐकला. कीर्तनकार म्हणाले, परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं. परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं असं ऐकल्यानंतर त्या श्रोत्यानं खुणगाट बांधली, उद्यापासून परीस तेवढा शोधायचा. आता परीस शोधायचं काय म्हणून काय करायचं? त्यानं काय केलं, एक खिळा घेतला, तो आपल्या खिशात ठेवला, आणि खिशात ठेवून तो परीस शोधायला बाहेर पडला. दिसेल तो दगड घ्यायचा आणि त्या दगड घ्यायचा आणि त्या खिळ्याला लावून बघायचा. अशी 1-1.5 वर्ष गेली. खिळा ठेवून ठेवून खिसा फाटला, पण अजून काही परीस सापडला नाही. असं घडल्यानंतर बराच कालावधी गेला. खिसा फाटल्यानंतर त्यानं विचार केला की आता खिसा फाटलाय, अशी काही खिळा ठेवून ठेवून कपडे फाटणं बरोबर नाही. म्हणून त्यानं कमरेला एक लोखंडाची पट्टी बांधली आणि नंतर तो परीस शोधायला बाहेर पडला. दिसेल तो दगड घ्यायचा, त्या कमरेच्या पट्टीला लावून बघायचा. आणखी अशी 2-4 वर्ष गेली. त्याचं हे खूळ बघून गावातले लोक त्याला म्हणायला लागले, दगड घाशा. हा कोण आहे? दगड घाशा. असा प्रकार त्याचा सुरू झाला. आणि एक 2-3 वर्ष गेल्यानंतर एक दिवस तो आपल्या न्हाणी घरातून आंघोळ करून बाहेर येत असताना त्याच्या पत्नीचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि कमरेची पट्टी सोन्याची झालेली अशी ती जोरात ओरडली. अहो, तुमच्या कमरेची पट्टी सोन्याची झाली. ओरडल्यानंतर पत्नी ओरडल्यानंतर त्यानं सुद्धा त्या कमरेकडे बघितलं. त्यालाही कळलं की आपली पट्टी सोन्याची झालेली आहे. पण अडचण ही होती की तो आनंद त्यांचा दुसऱ्या क्षणी टिकला नाही. कारण कोणत्या परिसाच्या स्पर्शानं, कोणत्या दगडाच्या स्पर्शानं हे लोखंडाचं सोनं झालं, तो आता त्यांच्या हातात नव्हता. सांगण्याचं तात्पर्य, दृष्टांत संपला. कोणा संतांच्या आणि कोणा गुरूंच्या कृपेनं आपल्या जीवनाचं कल्याण होईल हे सांगता येत नाही. म्हणून भेटेल त्या साधू संतांना काय करावा? नमस्कार करावा. तद्विद्धी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, त्यांना जाऊन प्रश्न विचारावेत आणि सेवा करावी. त्यांची काय करावी? सेवा करावी. आणि अशी सेवा केली की ते प्रसन्न होतात, आणि सेवेनं प्रसन्न झाले की मग आपल्यावर काय होते? त्यांची कृपा होते. अशी कृपा होण्यासाठी गुरूंच्या बद्दलची एक निष्ठा सुद्धा आपल्या मनात असावी लागते. अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्या संपूर्ण साहित्यात दिसतात. एक तुम्हाला नवनाथ नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यात मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांची एक सुंदर कथा आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ एका गावातून 2 जण चाललेले होते. चाललेले असताना एका घरातून वडा शिजल्याचा वास आला. वडा शिजल्याचा वास आल्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणाले की अरे, मला वडा खावासा वाटतोय. आता वडा खावासा वाटतोय, आपल्या गुरूंना वडा खावासा वाटतोय, अशी त्यांची आज्ञा झाल्याबरोबर तात्काळ गोरक्षनाथ काय झाले, मी वडा आणतो म्हणून गेले. तर ते म्हणाले, या घरातून वास आला वड्याचा, म्हणून ते तिथं गेले. एक गोष्ट आहे, गुरूंनी न सांगता त्यांची गरज ओळखून जो त्यांची सेवेला धावतो त्याला उत्तम भक्त म्हणायचं, उत्तम साधक म्हणायचं, उत्तम शिष्य म्हणायचं.
गुरूंनी सांगितल्यानंतर त्यांचे जे काम करतो त्याला मध्यम साधक म्हणायचं, आणि गुरूंनी सांगितल्यानंतर सुद्धा, आज्ञा केल्यानंतर सुद्धा टाळाटाळ करतो त्याला कनिष्ठ साधक म्हणायचं. आता ते जे गोरक्षनाथ होते ते तात्काळ त्या दारात गेले आणि त्या बाईकडे त्यांनी भिक्षा मागितली. भिक्षा मागितल्यावर ती धान्य घेऊन आली. धान्य घेऊन आल्यावर गोरक्षनाथ त्या स्त्रीला म्हणाले की मला हे तांदळाची डाळीची भिक्षा नको आहे, मला तुमच्या घरात वडे शिजतायत ते पाहिजे. आता फक्त कल्पना करा, ह्या बाजूला मी प्रश्न विचारतो, आपल्या घरात ज्या शिजणाऱ्या वस्तू आहेत त्या जर दारात आलेल्या माणसानं मागितल्या तर आपण काय करू? आता त्या बाईच्या तोंडातून अमृत वचनं बाहेर पडली. महाराज आहात, संन्यासी आहात, साधू आहात, आणि हे चांगलं चांगलं खाण्याचं कसं काय सुचतं? कारण हे वैराग्याचा उपदेश करतात. मग आमच्या वैराग्याच्या कल्पना आहेत की वैराग्यवान माणसानं चांगलं काय खायचं नाही, त्याने काही चांगली कपडे नेसायची नाही. तर ह्या चुकीच्या कल्पना आहेत. त्यांना असं वाटलं. एकदा जोग महाराज सुद्धा एका ठिकाणी गेले होते कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या वैराग्याबद्दल बोलले. ज्यांच्याकडे जेवायला गेले होते त्यांनी बासुंदी पुरी केली होती. प्रवचन ऐकलेला एक जण आला आणि म्हणाला, तुम्ही महाराज बासुंदी आणि पुरी खाता? मग जोग महाराज म्हणाले, मग काय आंबून खाऊ? म्हणजे याचा अर्थ वैराग्य म्हणजे काही चांगलं खायचं नाही, चांगलं प्यायचं नाही, किंवा चांगली कपडे घालायचे नाहीत असं नाही. तर त्याचा अर्थ असा आहे, आज पुरणपोळी छान चांगलं खायला मिळालं तर रामकृष्ण हरी, उद्या पिठलं भाकरी मिळाली तरी सुद्धा रामकृष्ण हरी, आज छान चांगले ब्रँडेड कपडे घालायला मिळाले रामकृष्ण हरी, उद्या काही धूतवस्त्र घालून राहावं लागलं रामकृष्ण हरी. जे मिळेल ते दोन्ही स्वीकार आहे, ही वैराग्याची व्याख्या आहे. पण वैराग्याच्या आपण त्याबद्दलच्या काही विक्षिप्त कल्पना करून घेतो. सांगण्याचं तात्पर्य काय, मी सांगत होतो, गोरक्षनाथ त्यांच्याकडे ते म्हणाले वडा दे. तेव्हा ती स्त्री बाहेर आली आणि म्हणाली, तुला वडा पाहिजे असते तर मी वडा देते, पण त्या बदल्यात तू मला तुझा डोळा दे. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, नुसता डोळा काय मागता, माझ्या गुरूंच्यासाठी वडा द्या. अख्खा गोरक्षनाथ काढून घेतला तरी हरकत नाही. आणि मग त्यानंतर गोरक्षनाथाने डोळा मागितला म्हणून आपल्या खोबणीमध्ये ते बोटं खुपसले आणि तो डोळा काढून त्या स्त्रीच्या हातात दिला. वडा घेऊन ते आपल्या गुरूंच्याकडे आले आणि गुरूंना घडलेली घटना सांगितली की मी डोळा देऊन काय केलाय, वडा आणलाय. मच्छिंद्रनाथांनी आपल्या शाबरी विद्येच्या प्रभावानं त्यांचा डोळा होता तसा पूर्ववत केला, त्यांना नवी दृष्टी दिली. ज्ञानी यांचा डोळा उघडला जेणे, स्वानंदाचे लेणे लेवविले. म्हणजे त्यांनी या स्थूल देहाचा डोळा काढून दिला, पण त्यांच्या गुरूंची कृपा एवढी की त्यांनी त्यांना ज्ञानाचा डोळा दिला. अशा प्रकारची निष्ठा किंवा अशा प्रकारची सेवा गुरूंसाठी करण्यात. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ अशी एक प्रसिद्ध जोडी आहे. खरं तर जगाच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणारा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला, पण एवढा मोठा ग्रंथ लिहिला 9000 ओव्यांचा 700 श्लोकांवर, पण तो मी लिहिला असं ते म्हणत नाहीत. ते हे निवृत्तीनाथांचे गौरव आहे जे साचे, ग्रंथ नव्हे हे कृपेचे वैभव तिये. ह्यात काहीही माझं कर्तृत्व नाही, हे सगळ्या माझ्या गुरूंची कृपा आहे आणि त्यांच्या गुरूंच्या कृपेचं वैभव आहे म्हणून मी हा ग्रंथ लिहू शकलो, असं दस्तूर खुद्द ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि शेवटी पसायदानाच्या अगोदर एका ठिकाणी म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पाईकपण. म्हणजे हा ग्रंथ लिहिला असला तरी सुद्धा यातलं कोणतंही कर्तृत्व माझं नाही, ही माझ्या सगळ्या ही सगळी कृपा कुणाची आहे, माझ्या गुरूंची कृपा आहे, आणि या गुरूंच्या कृपेने मी हे लिहू शकलो. किंवा आचार्य उपासना 13व्या अध्यायात जो श्लोक आहे, त्या आचार्य उपासनावर त्यांनी बहारदार 90 ओव्या लिहिलेत. म्हणजे जेने सभाई आपुले गुरुकुळी ओपिले, आपण पे केले भक्तीचे घर, गुरुगृह जये देशी. तो म्हणजे गुरूंचं घर ज्या दिशेला आहे, ज्या देशात आहे, तो देशाची वसे मानसी. म्हणजे गुरु ज्या देशात राहतात, ज्या गावात राहतात, तिकडचे ते सगळे विरहिणी जैसी वल्लभाते असं पुढे म्हटलंय. म्हणजे एखादी स्त्री तिचा पती बाहेर गेल्यानंतर तो जिकडे गेलाय तिकडं टक लावून तिकडं तिचं नेहमी लक्ष असतं. त्याप्रमाणे असा जो उत्तम शिष्य आहे त्याचं लक्ष कुणाकडे आहे, आपले गुरु ज्या भागात राहतात. जयेकडून येतसे वारा, धावून जातसे सामोरा. श्री गुरु जिकडे राहतात तिकडून वारा जरी आला तरी आपले गुरु आले म्हणून जो धावून जातो. अतिशय सुंदर वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आता खरं तर हे संत जे आहेत ते त्या काळात आम्हाला कळले नाहीत. आज ज्ञानेश्वर महाराजांना चांदीचा रथ आहे, चांदीची पालखी आहे, पंचपक्वान्नाचा भोग आहे, पण कधी काळी त्यांना खापराचा तुकडा मिळाला नाही किंवा घासभर अन्न मिळालं नाही, हे कसं विसरता येईल? म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, संत असतात तेव्हा आपल्याला कळत नाहीत, आणि कळले तर ते आपलं भाग्य असतं. म्हणून अशा प्रकारच्या ग्रंथातून आपल्याला ही कळण्याची सोय होते. म्हणून आपल्याला हा ग्रंथ दिलाय, त्या ग्रंथाचं आपण सर्वांनी चिंतन करावं.
तिसरी एक जोडी आहे तुकाराम महाराज आणि निळोबाराय. वारकरी संप्रदायातले अखेरचे संत आहेत निळोबाराय. निळोबारायांनी तुकाराम महाराजांचं चरित्र कळल्यानंतर किंवा तुकाराम महाराजांचं महत्त्व कळल्यानंतर आपल्याला तुकाराम महाराजांचाच अनुग्रह लाभावा अशा प्रकारचा आग्रह धरला आणि त्यासाठी त्यांनी 42 दिवस उपवास केला. आणि 42 दिवस उपवास केल्यानंतर तुकाराम महाराज गुरु म्हणून आपल्याला लाभायच्या अगोदर प्रत्यक्ष भगवान पांडुरंग त्यांच्याकडे आले, विठ्ठलाने दर्शन दिलं. पण निळोबाराय म्हणतात, तुझं लागी येथे कोणी बोलाविले, प्रार्थिल्या वाचून आलासी का. तुला इथं बोलवलंय कोणी. म्हणजे उपवास आपल्याला श्री गुरु म्हणून तुकाराम महाराज लाभावेत याची तळमळ लागून या तळमळीतून त्यांनी 42 दिवसाचा उपवास केला. विठ्ठल दर्शन द्यायला आले, पण त्यांचं दर्शन सुद्धा निळोबारायाने नाकारलं. ते म्हणतात, तुझं लागी येथे कोणी बोलाविले, प्रार्थिल्या वाचून आलासी का. आम्ही तुला बोलवलेलंच नाही, प्रार्थना तुझी केली नाही तर मग कशाला आलास, असे हे निळोबाराय. आणि मग त्यांना विठ्ठलाच्याच ठिकाणी तुकाराम महाराज दिसले आणि मग त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडून अनुग्रह घेतला. अशा प्रकारच्या ह्या जोड्या आपल्या जीवनात दिसतात. नाथ महाराज आणि जनार्दन महाराज आहेत. नाथ महाराज तर प्रत्येक अभंगात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होय. एका जनार्दनी मांडिले दुकानं देतो मोलाविन सर्व वस्तू. एका जनार्दनी संत, बरोबर, काय पुढे चरण आहे, पूर्ण करती मनोरथ. अशा प्रकारे नाथ महाराजांचं आपल्या गुरूंच्या बद्दल असलेलं जे प्रेम आहे हे या ओव्यांमधून दिसतं. आणि या सगळ्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं. म्हणून जाण तेनी गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. आपल्याला कृतार्थता प्राप्त व्हावी, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्या जीवनात गुरूंचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि गुरूंच्या शिवाय आपण त्या कल्याणापर्यंत किंवा कृतार्थतेपर्यंत पोहोचू शकणार नाही. हे गुरूंचं महत्त्व आपण सर्वांनी ध्यानात घ्यावं. आपण इथं जमलेले सगळे, खरं तर हे काही सांगण्याची आवश्यकता नव्हती, कारण उपस्थित असलेले सगळे कीर्तनकार प्रवचनकार आहेत. पण ज्याने ग्रंथ लिहिला त्या ग्रंथ लेखकांची इच्छाच होती की अशा प्रकारे थोडंसं काही चिंतन मांडावं. आणि हे चिंतन मी माझ्या मतीप्रमाणे अल्पमतीप्रमाणे मांडण्याचा आपल्यासमोर प्रयत्न केलेला आहे. गुरूंचं आपल्या जीवनातलं महत्त्व या थोड्याशा चिंतनातून मांडलंय. त्यातलं काही बरं वाईट असेल ते आपण, जे चांगलं असेल उत्तम असेल ते स्वीकारावं. त्यातल्या काही त्रुटी असतील तर त्या माझ्याजवळ द्याव्यात. आणि आपल्या या गुरूंचं आपल्या जीवनातलं महत्त्व जाणून आपल्या जीवनाला कृतार्थता प्राप्त करून घ्यावी अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.